नमस्कार. महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेचे वेब पोर्टल आज जाहीर केले आहे आणि ते अंमलात सुद्धा आले आहे आणि चालत आहे आणि सुरळीत अर्जसुद्धा भरण्यात येत आहे त्याच्यावर. तर जे लॅपटॉप किंवा पीसीवर फॉर्म भरायचे आहेत त्यांसाठी मी आपणास लिंक देत आहे. पहा, गूगलवरती लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov ही लिंक टाकायची, सर्च करायचे. सर्च केल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लाडकी बहीण .महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण असं ओपन होईल. आणि त्यानंतर पहा इथं पोर्टलवरती इथं माहिती दिली पहा सर्व. हे मुखपृष्ठ आहे, योजनेची माहिती आहे, काय योजना आहे, आवश्यक कागदपत्रे दिली तिथं कोणते पाहिजे. आता कागदपत्रामध्ये पहा, आधार कार्ड, अर्जामध्ये आधार कार्डप्रमाणे नाव नमूद करावे. आधार कार्ड नसलं तरी चालेल, आधार कार्डाप्रमाणे नाव नमूद करायचे. आदिवासी प्रमाणपत्र लागेल. आदिवासी प्रमाणपत्रासाठी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असले तरी चालेल किंवा 15 वर्षाचे मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, निर्गम यापैकी एक चालेल किंवा जन्म प्रमाणपत्र असले तरी चालेल. आणि महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा वरील प्रमाणेच पतीचं असलं पुरावा तरी चालेल. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेलं उत्पन्न प्रमाणपत्र पाहिजे. ते जर नसेल तर पिवळी किंवा केशरी रेशन पत्रिका असली तरी चालेल. किंवा तेही नसेल तर स्वयं घोषणापत्रसुद्धा लिहून देऊ शकतात. आणि त्यानंतर नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील. आणि त्यानंतर बँक खात्याचा तपशील, बँक खाता आधार लिंक असलेलं पाहिजे आणि लाभार्थी महिलेचा फोटो पाहिजे आणि एक हमीपत्रावर सही केलेली पाहिजे सर्व वाचून. त्यानंतर आता अर्जदाराने लॉग इन कसं करायचं आहे, तर हे अर्जदार लॉग इन करू शकतो किंवा जर तुम्ही कोणी CHVLE आशा वर्कर किंवा बचत गट सचिव कोणी हे असतात तर आपण तो इथं अर्ज भरू शकता. सुरुवातीला इथं आता मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि आता मोबाईल नंबर टाकून तर ज्यांनी अगोदर अकाउंट क्रिएट केलेलं आहे ते इथं मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लिंक ओपन करू शकतात. पण ज्यांना आता नवीनच सुरुवात करायची आहे तर नवीन अकाउंट तयार करायचं, त्याच्यावर तुम्हाला दुसऱ्यांचे फॉर्म भरा. त्यासाठी त्यांनी काय करायचे, क्रिएट अकाउंटवरती यायचं आहे. क्रिएट अकाउंटवरती आल्याच्या नंतर इथं आधारप्रमाणे फुल नाव टाकायचं आहे जसं आधारवर तसंच. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा. आता इथं गोंधळ करू नका, कारण इथं आधारला जो लिंक मोबाईल नंबर आहे तोच पाहिजे, तरच OTP जाईल आणि तरच इथं आपलं अकाउंट तयार होईल. त्यानंतर पासवर्ड तयार करायचा आपल्याला. पुन्हा कन्फर्म पासवर्ड करा. तुम्हाला कोणता पासवर्ड टाका, जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे. त्यानंतर आता नगर परिषद, महानगरपालिका काय क्षेत्र असेल तर ते टाकायचं आपलं. तर तालुक्याप्रमाणेच आपला तालुका असला तर तालुका म्युनिसिपल कौन्सिल टाका. त्यानंतर
आपण आता काय करतात, समजा सामान्य महिला आहे किंवा अंगणवाडी वर्कर आहे, ग्रामसेवक आहे, CRP आहे, वार्ड ऑफिसर आहे, सेतू सेंटर आहे किंवा इतर आशा वर्कर आहे, कुणी असताल त्यांनी इथं असं सिलेक्ट करायचं आहे त्यांनी ते ऑप्शन. त्यानंतर असे टर्म अँड कंडिशन घ्यायची आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर आता आपण लॉग इन वरती जाऊया. आता लॉग इन करूया. आपला युजर आयडी पासवर्ड टाकून इथे आता कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. हा बघा लॉग इन झालं. आता चीफ मिनिस्टर ब्लड सिस्टर स्कीम म्हणजे माझी लाडकी बहीण योजना याप्रमाणे हा इंटरफेस आपला. आता इथं वरती इथं पहा ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इथे क्लिक करायचं आणि इथं पहा इथं आता आधार नंबर भरायचा आहे. ते लाभार्थी महिलेचा इथं आधार नंबर टाकायचा पहा समजा, आणि इथं तोच आधार नंबर टाकू शकतात ज्याला मोबाईल लिंक केलेला आहे. आणि आता सेंड OTP. आता ही OTP त्या अगोदरच्या ॲपप्रमाणे 4 अंकी जाणार नाही, ही 6 अंकी OTP जाईल. सॉरी थोडा विलंब लागला आहे. हे पहा OTP टाकला आपण. आता पुढील पेज ओपन झाले. आता इथं आधारप्रमाणेच तसेच इथं नाव आले. आणि इथं आता पतीचे नाव टाकायचे, वडिलाचं नाव टाकायचे, लग्नापूर्वीचं नाव महिलेचं, लग्नाची वैवाहिक स्थिती, डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक येऊन जाईल. आणि तुम्ही महाराष्ट्रात जन्म झाला का याप्रमाणे येईल आणि याचप्रमाणे हा फॉर्म भरायचा आहे. आणि याच प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण व्हिडिओ फॉर्म मोठा होऊ लागला आहे. काय अडचण आली तर मला कॉमेंट करा, मी तुम्हाला दररोज माहिती देईल. कृपया अशाच नवीन माहितीसाठी माझं डिजिटल माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.